नमस्कार, आकाश न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी निशाद लांजेवर आपलं सर्वांचे स्वागत करीत आहे। शरीर सुखाची मागणी करणाऱ्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली चौकशीची मागणी, गृह खात्यातर्फे होणार चौकशी। प्रेम प्रकरणात दगा दिलेल्या प्रियकराच्या विरोधात तक्रार करण्यासाठी आणि न्याय मागण्यासाठी गेलेल्या एका तरुणीला शरीर सुखाची मागणी करणाऱ्या भंडारा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याविरोधात भंडारा पोलीस स्टेशन येथे विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकारामुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली असून सदरक्षण आहे खलनिग्रह आहे हा वाक्य येताच नागरिकांची सुरक्षा करणारे म्हणून चित्र डोळ्यासमोर येतोय। पण हेच रक्षक जर भक्षक बनले तर नागरिकांची सुरक्षा कोण करणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। लाखनी तालुक्यातील एक तरुणी नागपूर येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होती। तिथे तिची ओळख एका तरुणासोबत झाली। ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले। प्रेमात दोघांनी अनाभाका घेतल्या आणि गुपचूप लग्न केले। काही वर्षानंतर तरुणीने प्रियकराकडे लग्नाचा हट्ट धरल्यानंतर त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली। तरुणीला त्याच्यावर संशय आला, त्यामुळे तिने लग्नासाठी गळ घातली। त्यावेळी त्याने नकार दिला। खचलेल्या तरुणीने आत्महत्येचा प्रयत्नही केला, मात्र सुदैवाने ती बचावली। त्यानंतर तिने प्रियकराविरोधात तक्रार करण्याचा धाडसी निर्णय घेतला। तरुणीने त्याच्या विरोधात तक्रार करण्यासाठी भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल यांच्याकडे एका महिलेसोबत गेली असता भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल यांनी या तरुणीला पुन्हा एकटे येण्यास सांगितले। तरुणीला पोलीस अधिकाऱ्याचा उद्देश न कळल्याने ती पुन्हा तक्रार देण्यासाठी बागुल यांच्याकडे गेली। त्यावेळी त्यांनी तिला तिचे काम करून देण्यासाठी शरीर सुखाची मागणी केली। अखेर तरुणीने याची माहिती सामाजिक संघटना यांना दिली व त्यांच्यासोबत पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्याकडे निवेदन दिल्यानंतर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे। मुलीच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल यांच्या विरोधात 354 509 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। या प्रकारामुळे शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे। आता या प्रकरणात चौकशी सुरू झाली असून हा अहवाल गृह मंत्रालयाला पाठवला जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी सांगितले आहे। एका मुलासोबत माझा प्रेम प्रसंग होता। त्याने दगा दिल्यामुळे मी DYSP बागुल सरांकडे मदतीसाठी गेली। त्यांनी मला म्हटलं की मी तुझी मदत करेन, एकदा पुन्हा विचार कर, FIR वगैरे करायच्या आधी तू नंतर मला एकटे भेट, मी मग सांगते तुला काय करायचं ते। त्याच्यानंतर मी पुन्हा 3 महिन्यानंतर त्यांना भेटायला गेली की सर माझं माइंडसेट सुसाईडचं आहे, सांगता येत नाही, मला खरंच FIR करायची आहे। तर त्यांनी माझ्यासमोर अट ठेवली की तू सुसाईड करू नको। दुसरं म्हणजे आपण एक क्लोज फ्रेंड राहू आणि तिसरं एक रिलेशनमध्ये राहू। माझं माइंडसेट एकदम इमोशनल आणि सुसाईड लेवलचं होतं, त्याच्यामुळे मला त्यांचे वर्ड समजलं नाही। त्यांचं बघण्याचा दृष्टिकोन जो होता आणि त्यांचा जो मिनिंग होता बोलण्याचं ते पण समजलं नाही। बट जेव्हा मी घरी गेल्यानंतर मला ते सर्व काही समजून आलं, तेव्हा मला वाटलं की खरंच हे सर ॲडव्हान्टेज घेत आहेत माझ्यासोबत झालेल्या सर्व प्रसंगाचा। आणि त्यांनी खरंच माझा ॲडव्हान्टेजच घेण्याचा प्रयत्न केला। त्यांनी हे सुद्धा म्हटलं की तू डेटवर येशील का, तू सांग कधी फ्री राहशील, आपण डेटवर जाऊ, मी अजूनही तरुण आहे, असं वगैरे खूप गलत वर्ड त्यांनी म्हटलं। तक्रार हीच दिली आहे की त्यांनी माझा ॲडव्हान्टेज घेण्याचा प्रयत्न केला। मला असं वाटत आहे की याच्या आधी पण त्यांच्यावर त्यांच्याजवळ असे काही माझ्यासारख्या मुली आलेल्या असतील। आम्ही खूप विश्वासाने जातो अशा अधिकाऱ्यांकडे आणि ते आमच्यासारख्या मुलींचा गैरफायदा उचलण्याचा प्रयत्न करतात। काय मागणी आहे तुमची? माझी हेच मागणी आहे की त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि मला न्याय मिळायला पाहिजे। आजच वर्तमानपत्रामध्ये अतिशय धक्कादायक बातमी आली आहे आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी अशा पद्धतीनं एखाद्या तरुणी जी तक्रार द्यायला ते पोलीस स्टेशन जाते तिथे जर शरीर सुखाची मागणी करत असेल आणि अशी जर तक्रार करत असेल, अतिशय सिरियस अशी बाब आहे। त्याच्यामुळे गृह खात्याने याच्यामध्ये ताबडतोब लक्ष दिलं पाहिजे आणि योग्य ती कारवाई लवकरात लवकर केली पाहिजे। काल एक फिर्यादीची कंप्लेंटवर एक पोलीस अधिकारीवर 354 509 IPC कलमच्या अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। जी फिर्यादी होती त्याची फिर्याद अशी होती की ते पोलीस अधिकाऱ्यांचे चॅम्बरमध्ये गेलेली होती। एकदा एक महिलासोबत गेलेली होती, नंतर त्यांना सांगितलं की तुम्ही एकटी या। त्याचा नंबर त्यांना दिला। त्या महिलांनी त्यांना 1 तारखेला फोन पण केला
फोन करून ते तिथे गेली आणि तिथून त्यांनी त्यांच्या चेंबरामध्ये एकटा त्यांना भेटला आणि भेटून त्यांनी वेगवेगळे चुकीचे डिमांड्स केले त्यांच्याकडून आणि त्या अनुषंगाने त्यांना लज्जा वाटली. त्यांनी काही सामाजिक संघटनांना अप्रोच केला. नंतर ते सामाजिक संघटनाचे सोबत ते पोलीस स्टेशन माझ्याकडून आले. आम्ही त्यांना पोलीस स्टेशनला पाठवलो आणि त्याच्यावर हे गुन्हा दाखल झाला. पुढची कारवाई काय होणार सर? आता यामध्ये बेलेबल ऑफेन्स आहे. आम्ही तपास करणार आणि विभागीय कारवाईसाठी आम्ही जे आमचे वरिष्ठ आहेत त्यांना ते पाठवणार आहे.